नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बेसन पीठ व तांदळाचं पीठ न वापरता कुरकुरीत खुसखुशीत अशी बटाट्याची भजी बनवतोय. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर भजी बनवण्यासाठी इथे आपण मूग डाळ वापरणार आहे. तर इथे मी 1 वाटीभर मूग डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे रेशन तांदूळ घेतलेले आहेत. तर डाळ तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आता डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे. त्यासाठी भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 तास डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे. 3 तासामध्ये तुम्ही इथे बघू शकाल की डाळ तांदूळ आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. तर आता या डाळ तांदळामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि त्यानंतर ही भिजलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या डाळीमध्येच इथे आपल्याला 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं, पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डाळीसोबत हे मसाले ग्राइंड करून घ्यायचे. तर इथे मी डाळीसोबत मसाले ग्राइंड करून घेतलेले आहे आणि ग्राइंड केलेली डाळ बघू शकता तुम्ही, एकदम स्मूथ अशी आपल्याला डाळ तांदूळ ग्राइंड करून घ्यायचे आहे. आणि ग्राइंड करत असताना यामध्ये मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, थोडंसंच पाण्याचा वापर करायचा. त्यानंतर ग्राइंड केलेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ग्राइंड केलेल्या मिश्रणामध्ये 1 चमचाभर लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची, चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडंसं पाव चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा. आता टाकलेले मसाले या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. डाळ तांदूळामुळे आपले बटाट्याची भजी एकदम कुरकुरीत खुसखुशीत या ठिकाणी तयार होतात. तर या ठिकाणी आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता मिश्रणाचा थिकनेस आपल्याला या पद्धतीचा ठेवायचा आहे. आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर बटाट्याची भजी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे. धुवून घेतल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या बटाट्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला चाकूने जेवढे पातळ बटाट्याचे काप कट करता येतील तेवढे आपल्याला इथे पातळ बटाट्याचे काप कट करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीचे हे बटाट्याचे काप कट केलेले आहेत. तुम्ही बघू शकाल की खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, मध्यम थिकनेसचे असे काप मी या ठिकाणी केलेले आहेत. तर सेम पद्धतीने दोन्हीसुद्धा बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त असे बटाट्याचे काप कट झालेले आहेत. तर आता हे कट केलेले काप जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही, नाहीतर काळे होतात. तर लगेच कट केलेले बटाट्याचे काप आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 पाण्याने इथे आपल्याला हे बटाट्याचे काप धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर परत पाण्यामध्येच हे बटाट्याचे काप आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे हे बटाट्याचे काप काळे पडणार नाही. आणि त्यानंतर आता इथे आपल्या मिश्रणाला 5 मिनटं झालेली आहे. 5 मिनटानंतर परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे बटाट्याचे काप कट केलेले आहेत ते आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे. तर सुरुवातीला कढईमध्ये बसतील तेवढेच काप या मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेले बटाट्याचे काप परत पाण्यामध्येच ठेवायचे आहे. तर भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तर तयार केलेल्या बटाट्याच्या कापला आपल्याला तयार केलेलं मिश्रण दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायचं आहे. तर आता या कढईमध्ये बसतील तेवढी आपल्याला बटाट्याची भजी सोडून घ्यायची आहे. सोडल्यानंतर 2 मिनटं भजी तळू द्यायची आहे आणि तेलावरती भजी तरंगली की अशी झाऱ्याने मिक्स करून घ्यायची. तर आता ही बटाट्याची भजी आपल्याला जास्तीत जास्त मध्यम आचेवर तळायची, म्हणजे कुरकुरीत ही बटाट्याची भजी तळल्या जातात. आणि भजी तळत असताना या भाज्यांची थोड्या थोड्या वेळाला आपल्याला बाजू बदलायची आणि छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत ही बटाट्याची भजी तळून घ्यायची आहे. तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की आता ही भजी छान कुरकुरीत तळून झाली आहे आणि भज्यांना छान असा ब्राऊनसुद्धा रंग आलेला आहे.
तर अशी बटाट्याची भजी तळून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल की तळलेली बटाट्याची भजी मस्त कुरकुरीत तळून झालेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही। तर सेम पद्धतीने शिल्लक राहिलेल्या बटाट्याच्या कापचे सुद्धा आपल्याला अशीच भजी तळून घ्यायची। तर इथे मी सर्व बटाट्याची भजी आता तळून घेतलेली आहे आणि तळलेली भजी तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली बटाट्याची भजी तळून झालेली आहे। तर इथे आपण बेसन पीठ व तांदळाचं पीठ न वापरता मूग डाळ व तांदूळ भिजू घालून ही भजी बनवलेली आहे। त्यामुळे चवीला तर ही भजी छान लागतात आणि विशेष म्हणजे कुरकुरीत होतात, अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत। आणि ही गरमागरम भजी तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, खूप छान लागतात। मुलांना तर ही भजी खूपच आवडणार आहे। तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।